तर नमस्कार सगळ्यांना, परत तुमचं स्वागत आहे जयेश व्लॉग्स या चॅनलवरती. तर अचानक भयानकमध्ये एक व्लॉग येतो आहे, अनएक्सपेक्टेड. म्हणजे असं अचानक ठरलं की ब्लॉग बनवून चला जाऊ. तर आम्ही जातो आहे बदलापूर गावात, वॉच टावर जे आहे, क्लॉक टावर ज्याला बोलतात, तिकडे. हां नाही वॉच टावर नाही. तर आम्ही रात्री जे जातो आहे वॉच टावरला, म्हणजे तिकडे अशी फाटते लोकांची. तर आम्ही जाऊन बघतोय काय होतं, म्हणजे कसं वाटतं, एक्सपिरियन्स घेऊ आम्ही चांगला. तर जातो आम्ही आता तिकडंच. आता वाजलेत किती वाजले, तर 8:15 झालेत आणि आम्ही निघालो आहे. तर तिकडेच जाऊन भेटू आम्ही तुम्हाला आता. तर गाईज अशा प्रकारे आम्ही बसून निघालो आहे. आम्ही 4 जण आहेत, मी आणि माझे 3 मित्र असे आहेत. आम्ही निघालो आहे. तर अशा उलट्या परिस्थितीत बसून निघालो आम्ही जायला, कारण की आमच्या अंगात किडे आहेत आणि लव टू डू डॅट. निघालो आम्ही आता तर गाईज आम्ही आता पेट्रोल पंपवर आहे, पेट्रोल भरतोय. आणि ना ह्या लोकांचं अजून डिसाईड नाही झालं आहे. मी बोलतोय वॉच टावर, एक बोलतोय मुळगाव आणि एक बोलतोय बारवी हिल्स, हे भारी डॅमच्या इथं. तर जायचं कुठे आता बघू. पेट्रोल तर भरतोय, हे जाणे का रे मुळगाव. हा मुळगाव बोलतोय, मी वॉच टावर बोलतोय आणि ते दोघं बोलतात बारवी. वॉच टावर नहीं रे, बहुत पास है वो. हाँ तो ऊपर जाके देखेंगे ना. नहीं क्या बदलापूर ऊपर जाके क्या देरी करते. हे लोक बोलतात वॉच टावरला ती झाडी वाढली आहेत ना, तर आपण जाऊ नाही शकत आणि रात्रीचा पण वेळ तर बरोबर वाटत नाही. तर बघू मुळगाव किंवा बारवीला जाऊ या टायमाला, म्हणजे बघू कसं काय वाटतंय ते. मुळगाव क्या मुळगाव बघतोय, बघू मुळगाव किंवा बारवीला जाऊ. आता तर पेट्रोल भरतोय, दिसत असेल तुम्हाला तर मी दाखवतो. तो बघा सनी इथं, त्या पुढे म्हणतात. तर गाईज हा बोलतोय बारवी डॅम. क्यों बारवी डॅम, क्यों ये टाइम पे. रात को मजा आता है, लॉन्ग ड्राइव हो गया भाई, बोलने की बात है. तेरे साथ मुळगाव हम लोग रोज जाते रहते हैं रे, हाँ? हम लोग को समझ ही नहीं है इन लोग को. रोज जाते कुछ 15-20 दिन के बाद बाहर आ रहे हैं. रोज मीन्स अपन जब भी जाते तो भी उधर ही जाते हैं, वॉच मुळगाव टावर जाते के. हैं मुळगाव थोड़ी, वॉच टावर के उधर ही जाते हैं ना. हाँ, तो रात को गए थे ना कभी, रात को ही जाते हैं रात को ही जाते हैं. गाइस. मैं बोल रहा हूँ, देखो ये लोग ना उधर रोज का है हम लोग उधर जाएंगे, फिर वापस से ये लोग उधर जाके ऊपर आधे रास्ते से जाके वापस से नीचे उतर जाएंगे. नाही प्लॅन असा आहे की सनी आम्हाला बिर्याणी पार्टी देतोय. सनी बोलला मला सकाळी की मी बिर्याणी खिलवणार आहे तुम्हाला, म्हणून आम्ही आलो. नाही तर आम्ही आलो नसतो. आम्हाला काय कामं नाहीत, आम्ही फक्त बिर्याणी खायला आलो. फॅक्ट आता देईल बिर्याणी. आणि बदलापूर गावात एक आहे दुकान, मी तुम्हाला दाखवतो. जाम भारी बिर्याणी भेटते, जाम भारी. मजा येते, मजा झाली खायला, मस्त बनवत. तर आम्ही फायनली फिक्स झालं आहे बारवी डॅमला जायला. बारवी डॅम ना, बारवी डैम बोल रहा था ना अभी. सेम बाजू में ही ना, बाजू में थोड़ी है. बाजू में थोड़ी है, तो बहुत दूर है वो तो. कितना गैप है, चलते है रोड. हमारा चौथा पार्टनर हे दही अंडीच्या प्रॅक्टिसवर नाही, डायरेक्ट उचलला दही अंडीच्या. डायरेक्ट दही अंडीच्या प्रॅक्टिसवर ना. जिम बैग ऐसा रखते हैं रे, इधर देख. ऐसा कौन रखता है. वो दही अंडी के प्रैक्टिस से उठाला डायरेक्ट उसको. अरे वो उसको बैग, वो मेरे पीछे गाड़ी भी नहीं लगाया रे उसने. मैं सोचा तू आ रहे है क्या तुझे भराने का, बोलता है नहीं उधर उधर अभी तक रुका है. गाइस फिक्स झालेले. आम्ही चाललो आता बारवी डॅम. बारवी डॅम पे रहता ना लाईट. बारवी डैम में लाइट रहता है, रोड पे नहीं रहेगा. तर बघू आम्हाला काय हॉरर बिरर दिसतं ते पण दाखवू. थोडा कुछ दिसायला पाहिजे. वाटतेच आहे सध्या, थंडी पण आहेत म्हणून उडी बिडी घालायला कसं. तर गाईस सनी आला फायनली पेट्रोल भरून. किती वेळ होता रे लाईनीत. 15 मिनिटं बसा. 15 मिनिटं. खोटं बोलायचं रे, एवढा ना खोटं बोलायचं. तर डिसाईड झालं बारवी डॅमला जायचं ह्या टायमाला. आता चालेल काय. नाही रे, नाही. आणि तू बिर्याणी खिलवणार आहे आम्हाला. काय बिर्याणी काय ए बिर्याणी साठी झालेत सगळे, अंधश्रद्धा नाही बस. तर गाईज आम्ही झालो आता बारवीला. गाईज एक स्ट्रीट लाईट नाही आहे इथं आणि आम्ही चाललो रात्रीचं ऍक्टिव्हर. बघा आम्ही तरी ठीक आहे, आम्हाला लाईट आहे, तर आमच्याकडे तर लाईट पण नाही आहे. तो अशीच गाडी घेऊन आला विदाउट हेडलाईट. थांब त्याच्यासाठी थांब, हळू घे.
दिसत पण नाही रे मागे त्यांना, हे पण नाही स्ट्रीट, हे पण नाही त्यांची हेडलाईट पण गेलेली. भाई रस्ता बघा किती सुनसान दिसतोय. और यहाँ जंगल में हमारे सामने शेर आते हुए. मी ना हा? मी ना तोंड दाखव तुझं जरा. शेर स्वतःला शेर म्हणतोय. कुठे कुठे गेले रे ते? काय माहिती. तर गाईज रस्ता एकदम सुनसान झालेला आहे. लाईट पण नाही. आम्ही जर लाईट बंद केली, लाईट बंद कर गाडीची, 1 मिनिट. इथनं इथनं बंद कर. अरे इथनं चुकी. बघा काहीच नाही दिसत आहे, काहीच नाही. लाव लाव आता लाव. आले का रे ते? नाही ना, हो ते एवढे स्लो चालवत आहेत. त्याला दिसणार नाही रे काय एकतर. काय करायचं? घे इथे साईडला थांबा, कोपऱ्यात घ्यायचं. टाकू का खाली? खाली टाकायची तुला. हा हाय 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 लाईट आहे, गाडी लाईट आहे. मला वाटलं नाही, कधीची बंद केली होती. काही खूप मजा येते आता. रात्रीचं तुम्ही बघा फक्त रोड काहीच नाही, फक्त सुनसान. काही आम्ही आता राटोली गाव इकडे आलोय आणि खूप थोडीशी लागायला लागली. तर पारवीच्या इकडे जर आम्हाला काही भेटलं म्हणजे इच्छा तर चाय प्यायची, पण भेटलं तर चाय पाहिजे. दुसरं काय दिसत नाही. आम्ही आता राटोली गाव नाही, तर राटोली गावने करू पास. मजा येते, थंडी पण खूप आहे, मजा येते, खूप मजा येते. हाताशी सूट पडली, सूट पडलो ना असं वपरून आपलं अशी आग निघतील डायरेक्ट. काय रे चालवणारा योच आता यावर आहे. जो मला वापरतो तर सही सलामत घेऊन जातो. मागचे कुठे आहे? हे काय माहिती? मागचे आराम कर, हळू येत आहे. तू पण हळू घे ना, लुकच्या मग सोबत ये. मागचे दिसत पण नाही रे. ओ माय गॉड गाईस, कोण जर आली बाई बीने हात दाखवला लिफ्ट साठी थांबायचं ना आपल्याला. तिला बोल बाबा तू लिफ्ट आहे मागत बस, तरी जोरात घेतो गाडी. काहीच आमची घरात थोडी फाटायला लागली आहे रस्ता बघून. मागे बघा, मागे काहीच नाही आहे आणि या रोडवर फक्त आम्ही दोघंच आहेत. रस्ता फुल सुनसान आहे. थंडी वाजते खूप भयंकर वाली. हे ब्रेकर आहे. ते जरा लुक्या ब्रेकर आहे का? म्हणतो ब्रेकर आहे मग. आणि आहे ना मध्ये ब्रेकर पुढं. पुढे ना टाईम आहे. तर विचार चालू आहे आमचा की मुळगाचा वडापाव खाऊन आम्ही पुढे जाऊ शकतो. तर बघू, आम्ही त्यांना विचारतो जरा आता करू शकतो तर आम्ही वडापाव खाऊन जाऊ पुढे. चल चल आहे ते पुढे घे. अरे मैं क्या बोल रहा है? गाड़ी बंद पाडली. क्या हुआ? थाम थाम, क्या हुआ? कुछ नहीं, गाड़ी बंद गिरा है क्या? बंद नहीं, भाई ने गेयर छोड़ दिया. तो मैं क्या बोल रहा, मुर्गा का वड़ा पाव खा के जाने का आगे कभी अभी रे. चल. तर हा बोलले तर आम्ही आता वडापाव खाऊन पुढे जाऊ. गाईज आमचं नशीब मला वाटलं थोडं चांगलं आहे, पण नाही आहे. वडापाव संपले. ते काका बोलले की दुकान बंद करतो आम्ही. या दुःखे. तर आमचं नशीब खराब आहे, वडापाव भेटला नाही. आता बघू बारवीच्या इथे जर चालू असलं तर तिथे खाऊ. नाही रे, हा केकवाला आहे. केक नाही खायचे, केक नाही खाणे. वी आर ऑन डाईट. ये ढाबा है, ये ढाबे में जाने भाई भाई दही अंडी. अरे त्याने दही अंडी सारखंच बांधलं ते. ये भी ठीक आहे. ओ माय गॉड, वॉटेड मजा येते. पण रस्ता बघून आमची फाटायला लागली. फाटली ना भेटी ते बघून. थोड्याचा कुत्र्याचा आवाज काय आला, पिल्ल्याचा ह्याची इथं फाटली. बरं नशीब आम्ही वॉच टावर गेलो नाही,
आता होते आमचे आता. तर या रोडवर फक्त आम्ही दोघंच आहे. आम्ही 4 म्हणजे 2 गाडी, पुढं मागं काहीच नाहीये. आणि ना माझी थोडी फाटायला लागली कारण की मागे मीच बसलोय. आणि आता काय झालं, आम्ही जिथे म्हणजे चढायला लागली ना तिथे माझं स्टोरेज संपला आणि समोर एक काका उभे होते. तर आमची अशी फाटली आणि गाडी पण तिकडे बंद झाली आणि नेमकं स्टोरेज पण तिकडेच संपला. तर व्हिडिओ पण नाही काढता आधी, ब्लॉग तिथेच बंद झाला. तर आमची फाटली अशी आणि ते काका पण आम्हाला असे रागात बघत होते जसं आम्ही काय त्यांचं चोरलं बिरलं. जातो आता आम्ही, आमची फाटली पण तरी आम्ही जातो कारण की आमच्या अंगात खूप किड आहेत. खूप आहे, बारीक बारीक खूप निघते, खूप किड आहेत. चाललो आम्ही, मजा येते मजा. सर्दी होईल वाटतं उद्या. काय रे बाबा, पुढं तर काहीच दिसत नाही आम्हाला इथनं. इट्स गेटिंग डार्कर अँड डार्कर. नथिंग. मोठी गाडी येतो. नीट चालव रे, आराम या. नाही तर टाकशील झाडीत. टाकू का गाडी? याला चष्मा लागाय, झाडीत टाकायचा डायरेक्ट. टाकू का गाडी? हा, लाडा झाला का? मला काय नाही, एक साथ मर जाएंगे. मरायचं ना भावा, जगायचं मला. तर गाईज आम्ही पोचलो बारवीला आणि आम्ही आता चहा पितोय. आहेत आम्ही आणि फक्त एकाला सोडून. का रे? इज नॉट विथ अस. चाय पीत नाही भाऊ मी संध्याकाळी आता रात्री पण नाही पीत, फक्त संध्याकाळी. कोरियन गाईज, हा BTS फॅन आहे. कमेंटमध्ये जेवढे शिव्या घालायचे असेल याला आरामात घाला, काय विषय नाही. सारंगे. तर गाईज बारबी बघा, 2 दरवाजे सोडलेले आहेत, ते मस्त वाटतंय. तर आम्ही हेच बघायला इकडे आलो, म्हणजे आलो असत, मजा आली. एकदम सुनसान रस्ते आहेत आणि खूप फाटत आली आमच्या. आणि थंडी तर अशी आहे, भयानकवाली थंडी आहे आणि मस्त वाटतं. तर आम्ही आता निघतो, जास्त वेळ थांबू नाही शकत. जर पोलीस आले तर आम्हाला मग बसतील, मग आम्ही घरच्या पण शिव्या खाऊ आणि पोलिसांच्या पण शिव्या खाऊ. तर आम्ही निघतोय आता. आणि आता आम्ही निघून डायरेक्ट बदलापूर गावात जाऊ आणि बिर्याणी खाऊ. भूक लागली तर डायरेक्ट बिर्याणी खाऊ. तर तिकडेच भेटेल मी तुम्हाला डायरेक्ट बिर्याणी दुकानात. आणि तुम्हाला दुकान पण दाखवतो, जाम भारी काकाची बिर्याणी बनवतात. तर चला. तर गाईज आम्ही पोचलो आता बिर्याणी आले काकांकडे. हे दुकान आहे ना मागचं, हे आलं तेच आहे. रस्ता तुम्हाला सांगतो, तुम्ही हॉटस्टारला जाणार ना सरळ, तेव्हा राईटला बघा, राईटला काय. आता मी एक्झॅक्ट तुम्हाला रस्ता सांगू नाही शकत कारण की माझी हालत खराब झाली थंडीत. सर्दी होईल मला आता, माझ्या हातात सून पडली. अँड आर स्पॉन्सर फॉर बिर्याणी इज नो वन. सगळे आपले आपले पैसे काढतात. असं तुझा विचार आहे? विचार आमचा तो एकटाच व्हेजवाला आहे. आम्ही सगळे नॉनव्हेज आहे आणि तो एकटाच व्हेज आहे. तर त्याला आता चायनीज खायचं आहे. तर इथे बाजूला आहे चायनीज, तर आम्ही त्याकडून चायनीज घेऊन आता खाऊ. ऐका ना छोटी. तर गाईज प्लॅन असा चेंज झाला आहे की जे बिर्याणी होती ती संपली आणि आम्हाला भूक लागली. तर आम्ही आता चाललो रेड एंडला चायनीज खायला. तर गाईज रेड एंडला पण आम्ही गेलो, पण रेड एंडला पण फुल झालं आहे सगळं. तर आम्ही बाहेर आलो तिकडनं आणि आम्ही आता फायनली बसलो आहे डी जायकामध्ये, जे स्टेशनला आहे. तर आम्ही आता इथनं ऑर्डर देऊ आणि खाऊ. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भूक लागली जरा खातो. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. चला.